नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, श्रावण महिना सुरू होण्याआधी या वस्तू आपण घराबाहेर काढायच्या आहेत, कारण नकारात्मक ऊर्जा या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात सामावलेली असते। कारण श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा, व्रत, उपासना करतो, देवांची जी काही साधना करतो त्याचे फळ आपल्याला मग मिळत नाही। येत्या 24 जुलै रोजी अमावस्या आहे आणि 25 जुलैपासून श्रावण मास सुरू होत आहे। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर घर स्वच्छ केले, म्हणजे जुनी भांडी, फाटकी कपडे, यामुळे घरातील वाईट नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि परिणामी माता लक्ष्मीचा वास आपल्या वास्तूमध्ये राहतो। चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा पवित्र हा श्रावण मास मानला जातो। या मासामध्ये बरेचसे व्रतवैकल्ये केली जातात, त्यामुळे जेवढी सकारात्मकता आपल्या घरामध्ये आणता येईल तेवढे घर आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी घरातील या वस्तू बाहेर टाकाव्यात। आपल्या घरात ज्या कोणत्या वस्तू असतात त्यांचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम होत असतो, कारण प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता ही असते। तर मग काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते तर काही गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते। तर मंडळी, आपण घरात ज्या ठिकाणी पैसा, अडका, दागदागिने ठेवतो, म्हणजेच तिजोरी किंवा कपाट असेल तर ती जागा स्वच्छ असावी, ते ठिकाण तुटलेलं किंवा खराब नसावं किंवा अस्वच्छताही तिथे नसावी। आणि जर तसं असेल तर ते तुम्ही रिपेअर करावं, तसंच स्वच्छताही करावी, कारण यामुळे दारिद्र्य पसरते। त्यानंतर घरात तुटकी, खराब झालेली भांडी असतील त्याही बाहेर काढाव्यात, यामुळे धनहानी होत असते। बऱ्याचदा पैसा येतो पण तो पाण्यासारखा खर्च पण होतो, जे आपल्याला कळत नाही। त्याचबरोबर देवघरामध्ये खंडित तुटलेल्या देवांच्या मूर्ती असतील किंवा फोटो असतील तर तेही ठेवू नयेत, यामुळे ही आपली आर्थिक स्थिती खालावते। त्यामुळे देवघरातील ग्रंथ, पोथी असतील तर ते सुस्थितीमध्ये असावेत किंवा त्यांचे विसर्जन करावं, किंवा जुन्या मूर्ती असतील तर त्या देऊन नवीन मूर्ती तुम्ही घरी आणावी। आणि श्रावण मासामध्ये त्यांची विधिवत देवघरामध्ये स्थापना तुम्ही करू शकता, कारण श्रावण मास हा अतिशय पवित्र आणि उत्तम मानला जातो। भलेही आपलं घर लहान असेल पण या सर्व गोष्टींची आपण पुरेपूर काळजी घ्यावी आणि घर टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करावा। तसेच घरातील स्वयंपाकघर तेही खूप महत्त्वाचं मानलं जातं। अन्नपूर्णा मातेचा त्यामध्ये वास असतो आणि आपलं घर जर स्वच्छ असेल तरच माता अन्नपूर्णेचाही वास आपल्या घरामध्ये राहतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीज आपण स्वच्छ करावा, त्यामध्ये बऱ्याच वस्तू साठवलेल्या असतात। तसेच श्रावण महिना सुरू होणार असल्याने किचन आणि विशेषतः फ्रीज स्वच्छ करावा, कारण श्रावण मासामध्ये आपण मांसाहार पूर्णपणे बंद करत असतो आणि सात्विक आहार घेणार असल्याने या गोष्टींची आपण पुरेपूर काळजी घ्यावी। यामागे सायंटिफिक रिझनही आहेत, कारण श्रावण मासामध्ये आपण जर पदार्थ खाल्ले तर ते पचायला जड जातात, परिणामी याचा शरीरावर परिणाम होत असतो। म्हणून या महिन्यामध्ये पचायला हलक्या पदार्थांचंच आपण सेवन करावं। त्यामुळे तामसिक पदार्थ वर्ज्य करावेत। तसेच गंगाजल, गोमूत्र टाकून स्वयंपाकघर छान पवित्र असं आपण करावं। आता आपल्या स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कपडे। आपण स्त्रिया कपडे घेतो पण जुन्या कपड्यांचा मोह काही सुटत नाही, त्यामुळे असं न करता जुन्या कपड्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी, कारण यामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर साठवलेली असते। जर तुम्हाला आवश्यकता नसेल ते कपडे तुम्ही गरजूंमध्ये दान करू शकतात आणि कपडे असेच दान करावेत की जे सुस्थितीमध्ये असतील, म्हणजे ते इतरांनाही ते उपयोगी पडतील। तसेच घराचा मुख्य दरवाजा तोही रिपेअर करावा आणि तो देखील सुस्थितीमध्ये असावा, स्वच्छताही करावी। तसेच दरवाजा लावताना आणि उघडताना त्याचा आवाज जर होत असेल तर तोही आपण दुरुस्त करून घ्यावा, कारण तेही एक नकारात्मकतेचं मुख्य कारण मानलं जातं। तसेच मुख्य दरवाजाचे तोरण खराब, जुने झाले असेल तर ते बदलून घ्यावे किंवा मग ते धुवून स्वच्छ करून मग आपण परत लावावं, कारण श्रावण मासामध्ये सर्व सणवार घेऊन तो येणार असतो। म्हणून आत्ताच या गोष्टींची आपण पुरेपूर काळजी घ्यावी। आपण स्वच्छता करायला सुरुवात केल्यास आपलीही घाई गडबड होणार नाही आणि आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि कामांचंही ओझं होणार नाही, वेळेत सर्व आपलं पूर्ण होईल। म्हणजे श्रावण मासामध्ये पूजा, सेवा, व्रत यांना व्यवस्थित आपल्याला वेळ देता येईल। मुख्य दरवाजाला स्वच्छ करावा, घरातील जाळे जळमटे काढून घ्यावीत। तुम्ही वर्किंग वुमन असाल तर मावशींकडून ही कामं सर्व आपण करून घ्यावीत, कारण याचा फायदा आपल्यालाच होतो। तसेच बंद पडलेलं इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्याही बाहेर टाकून द्याव्यात, किंवा जर रिपेअर होणार असतील तर त्या रिपेअर करून आपण घरी आणाव्यात। तसंच बंद पडलेलं घड्याळ तर घरामध्ये अजिबात ठेवू नये, त्यामुळे आपली प्रगती थांबते आणि मार्गात अडथळेही येतात। तसेच उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते, त्यामुळे जड सामान या दिशेला ठेवू नये। उत्तर दिशा
धनाची म्हणजेच कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला तिजोरी, कपाट ठेवावं, अडगळीचे सामान ठेवू नये. त्यानंतर जुने चप्पल, बुट यामध्ये देखील नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सुस्थितीत असतील तरच ते आपण घरामध्ये ठेवावं, नाहीतर टाकून द्यावं. त्यामुळे घरात दारिद्र्य पसरते. अलक्ष्मीचा यामुळे आपल्या घरामध्ये वास हा राहतो. घरातील फॅन स्वच्छ करावीत, जाळे जळमटे काढून घ्यावीत, गॅलरी स्वच्छ करावी. त्याचबरोबर वाळलेली झाडं ठेवू नये. मोजकीच पण चांगली झाडं ठेवावीत, कारण श्रावण मास म्हणजे साक्षात महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. त्यामुळे घर स्वच्छ प्रसन्न असावं. त्यानंतर सर्वच सणवारांना सुरुवात होते. गणपती, नवरात्र, दिवाळी, दसरा यामुळे प्रसन्न सात्विक वातावरण जेवढे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रस्थापित करता येईल तेवढं आपण करावं. पैसा सर्व काही नसतो. मानसिक आणि शारीरिक समाधानासाठी देखील हे सर्व करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे घरामध्ये शांतता टिकते. वास्तू प्रसन्न असेल तर त्या घरातल्या लोकांची देखील भरभरून प्रगती होत असते. घरात सकारात्मकता राहते. तर मंडळी, अशा प्रकारे श्रावण मास सुरू होण्याआधी या गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यावी आणि जेवढ्या गोष्टी आपल्याला करता येतील तेवढ्या आपण आवर्जून कराव्यात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.